हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिकावर हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. येरवी तरी पाही जे जैसे माझे ठाई, भजती तयामी तैसाची भजे. येरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई, भजती तयामी तैसाची भजे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी या ग्रंथातील अध्याय 14 आहे आणि गोवी क्रमांक आहे 66. भक्तीचे अनेक प्रकार आपण अनेक ग्रंथामधून ऐकलेलेच आहेत. आतापर्यंतच्या अनेक युगामध्ये अनेक प्रकारचे ईश्वरी अंश होऊन गेले. त्यांनी त्या त्या प्रकारच्या भक्ती केल्या. रामयुगातली वेगळी, भगवान युगातली वेगळी, कृष्णयुगातली वेगळी. पण आता आपलं चालू आहे कलियुग. आपल्याला कुठल्याही प्रकारचा एवढा मोठा धर्मग्रंथ निर्माण होईल आणि अशा प्रकारचा भक्तीचा एक वेगळा मार्ग निर्माण होईल अशा प्रकारचं कुठलंही शिक्षण या काळामध्ये होऊ शकत नाही. करायचं काय तर जे ग्रंथ आहेत तेच आपला आधार आहे. त्यांच्यामुळेच आपल्याला भक्तीचा मार्ग सापडू शकतो आणि त्याची गुत्तेदारी म्हणलं तर चालू. आपण जसं गावाकडे कामाचं गुत्त घेतो की याचा फायदा काहीतरी होईल, असं गुत्त संतांनी घेतलेलं आहे. संतांनी एक सांगितलं की मी जे केलंय ते तुम्ही करा आणि तुमच्या या सत्संगतीमुळं माझंही भलं होईल, तुमचंही भलं होईल. अशा प्रकारचा मार्ग या ठिकाणी आपल्याला अनेक ग्रंथातून भेटतो. तसाच एक सुंदर असं वर्णन आपल्याला महाभारतामध्ये होऊन गेलं की चांगल्या माणसाच्या हातातून चूक जर घडत असेल तर त्याला समजावण्यासाठी सुद्धा त्याच्यापेक्षा चांगलाच पाहिजे. एखाद्या शहाण्या माणसाला समजावायचं म्हणजे एखादा छोटा माणूस, कमी बुद्धी असलेला माणूस त्याला समजावू शकत नाही, त्याच्यापेक्षा महान पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर ज्यावेळेस धर्मयुद्ध सुरू झालं अशी अपेक्षा होती सर्वांची की अर्जुनानं हे युद्ध आपल्या कलेनं कशाही प्रकारचं जिंकू शकतो, जिंकला पाहिजे अशी त्याची हमी होती. आणि एवढं ज्ञान, एवढं धनुर्धर असणारा, सर्वच गोष्टीत पारंगत असणारा धनुर्धर अर्जुन ज्यावेळेस धर्मसंकट पडलं की समोर कोणीतरी आपलं उभा टाकलंय आणि त्यांना मारून हे युद्ध जिंकायचं नाही, मनात एक बुद्धी निर्माण झाली, मोह निर्माण झाला. आणि हा मोह मग अशा वेळेस इतर लोकांची कुणाची सांगण्याची गरज पडत नाही. का? तो ऐकत नाही. म्हणून भगवंतांनी त्याच्यासाठी तो स्वतः मोहातून दूर व्हावं त्याच्यासाठी आणि ते युद्ध आपल्याला जिंकून द्यावं याच्यासाठी अनेक प्रकारच्या भक्तीचा रस सांगितला. इथं काही जास्त माणसं नव्हती ऐकायला. मला आपल्या सत्याविषयी एक बोलायचं आहे. गाजा नाही, वाजा नाही, डेकोरेशन नाही, पंक्ती नाही, अंगठी नाही, जे काही आहे तो प्रसाद घेणे आणि बिलकुल छोटी छोटी मंडळी त्यांच्यासोबत तुम्ही पारायणाचा ब्रह्मरस एकमेकाला वाटत आहात, घेतात. खूप छान वाटतं. गर्दी नाही, कुठला हार नाही, सत्कार नाही, कुठले आमदार आले नाही, कुठले खासदार आले नाही. आपल्याला भक्तीची जेवढी गरज आहे ना एवढीच आपली भक्ती चालू आहे. कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी दंगल, धावपळ, घाई, गडबड मला दिसली चालू आहे. ते माझी या बापाची मिराशी का देव
माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी, पंजोबांनी, गावकऱ्यांनी, श्रेष्ठ लोकांनी जे काही रीत चालू ठेवली ती चालू ठेवणं. नंदादीपाचा प्रकाश काही जास्त नसतो, प्रकाश काही असं गाव उजेड होत नाही. पण नंदादीपाचं एक महत्व आहे की त्या मंदिरातल्या गाभाऱ्यावर ती छोटीशी पण ती अहोरात्र चालते, म्हणून तिला नंदादीप म्हणायचं, नाहीतर दीपक म्हणायचं, रोजच लावायचं, बंद करायचं असेल तर. परंतु तिला आयुष्य आहे, तिच्यामध्ये एक तपश्चर्या आहे, ही 56 वर्षापासून चालू आहे, 50 वर्षापासून चालू आहे. ही तपश्चर्या आहे, तीच गावावरनं आपल्यावरचं संकट दूर करू शकते. सगळ्या काही गोष्टी हिमालयामध्ये जावं, इकडे जावं, तिकडे जावं, तिकडे गेल्यानंतर पुण्य होते, 4 धाम केल्यानंतर पुण्य होते, असं विठ्ठल तुमचं मन निर्मळ असलं पाहिजे. म्हणून हे छोटे खाली सप्ताह खूप छान वाटला. आणि हीच परिस्थिती या ठिकाणी आहे. एरवी तरी काही विचार जर करून बघितला ना तर सर्वच ठिकाणी असं वाटतं, असं भासतं किंवा होतं, जे जैसे माझ्या ठाई. भक्तीमध्ये एक गंमत आहे अर्जुना, सामान्य नाही ही गोष्ट. त्याच्या मनामध्ये माझ्याविषयी जेवढा विश्वास आहे, माझ्याप्रती जेवढा त्यांना आदर वाटतो, माझ्यापेक्षा ते वेगळेच दिसत नाहीत किंवा वेगळे आहे असं वाटतच नाही. अशा प्रकारे भजती तया मी, मला स्वतः समजून जे आपल्यासोबत भजन करतात, मला त्या ठिकाणी भक्तीला मार्गाला लावतात, त्यांच्यासाठी भजती तयाही, तैसाच मी भजे. आमचं वचन आहे, ज्यांनी कोणी माझ्यासाठी काही केलं असेल ना त्याच्यापेक्षा एक काका मी पुढे त्याची सेवा करीन, अशा प्रकारचं वचन या ओळीमध्ये दिलेलं. म्हणून आपला हा डंबाच्या सोडून असलेला जे परमार्थ चाल दिसला मला खूप छान आहे. कारण या ठिकाणी बनावटी काही दिसत नाही, सगळे आपल्या आपल्या प्रेमानं, 10 माणसं असतील, 5 माणसं असतील, त्याचा विषय. एवढी मोठी गीता ऐकायला फक्त एकच आनंद होता, बाकी सगळे बेशुद्ध होते. एकासाठी एवढी गीता सांगावी लागली. तुम्ही तर 5 100 दिसताय, तुमच्यासाठी न सांगायला काय लागलं, तुमच्या इथं भक्तीचा रस नसायला काय लागला. एवढंच आहे की खूप छान सुंदर आणि सामान्य वृत्तीनं कुठलाही गाजावाजा न करता जिथं भक्तीचा ओलावा पाहिजे ना तिथं डेकोरेशनची गरज आहे. तिथं पण दंब आला, त्या दंबात काही उपयोग. आम्ही कसा सप्ताह केला, किती डेकोरेशन लावलं, किती हार घातले, किती आमदार आले, किती खासदार आले, त्याच्याने काही तुमचा उद्धार झाला का? बाबा प्रपंचामध्ये काय वाटत ते करा, बंधन नाही तुम्हाला. विमानात नवी पाठवा, जावाई बोलवा, आता काय निघाले, काही गाड्या गेल्या, सगळ्या गेले, ट्रॅक्टर गेले, टँकर गेले, विमान हे करा ना तुम्ही, प्रपंचामध्ये करा. पण परमार्थामध्ये देखावा चालत नाही. योग याग विधी येणे लोहे सिद्धी आणि वायाची उपाधी दंभ. म्हणून खूप छान सांगितलं. तुम्ही जितकं काही रंगून ढंगून कराल त्याच्यात काही उपयोग नाही. वायाची उपाधी उगच्या उगं विनाकारण आपल्या पाठीमागे त्याची याद लागते आणि पदरात काही पडत नाही. म्हणून जैसे माझ्या ठाई, मी भांडवल आहे या जगाचं, माझी जागा कोणती आहे तुम्हाला कळायला नाही. तुम्हाला दिसते फक्त काय, एक दिसेल, एक देव दिसेल, याची व्याख्या दिसेल, एवढं दिसेल. पण तू कोण आहे, मुळात कोण आहे हे तुला ओळखण्याची जेव्हा सोय पडेल, तुझी गरज पडेल, त्यावेळेस भजती तया मीही वचन देऊ लागलो. बाबा मला फुकट काही नको कोणाच, तुम्ही माझी भक्ती करताय आणि वाया गेले असं होणार नाही. तुम्ही माझ्यासोबत जेवढे भक्तीने जे काही करता असतात त्याच्यापेक्षा एक आपण तुमची सेवा करून एवढं वचन दिले. म्हणून मला सांगा बरं, एवढ्या मोठ्या दुनियामध्ये आज करोडो सत्य चालले असते. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, जपान. परवा तुम्ही प्रयागराजच्या त्या सोहळ्यामध्ये कोणी गेला असता, गेला कोणी इथलं गेले, तिथला सोहळा पाहिला. भारतापेक्षा बाहेरच्या देशाची गर्दी जास्त होती त्या प्रयागराजचं स्नान करण्यासाठी. का जे आणि बरेच लोक तर आले. आणि काशी विश्वविद्यालय आहे आपल्या संन्याशांचं, अनेक मठ आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक त्या ठिकाणी विरक्त असलेले पुरुष नागासाधू आहेत. त्यांच्याकडं हजारो कोटीची प्रॉपर्टी असणारे कारखानदार सगळं सोडून आपल्या भारतामध्ये हिमालयात गेले. त्यांना मराठी येत नाही, इंग्रजी येते. त्यांची ज्यावेळेस ट्रान्सलेट केल्यानंतर तुम्ही व्हिडिओ टी व्हीवर पाहिले असताल, तेव्हा इतके हजारो कोटी रुपये सोडून तुम्ही जपानमधून
त्यांनी सांगितलं की आमची पिढ्या हे पैसे कमवण्यामध्ये चालूच आहे. माझ्या वडिलांनी कमवलं, माझ्या आजोबांनी कमवलं, मी कमवलं, आणि इकडे परंतु इकडे तू. माणसाच्या जीवनामध्ये समाधान आणि शांती काय असते ते मला भेटलं नाही आणि ते भेटायला पाहिजे. म्हणून मी ज्यावेळेस त्या गोष्टीच्या नादात गेलो, अभ्यास करण्यामध्ये गेलो, त्यावेळेस मला असं कळलं की या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही भारतामध्ये जा, भारतातली संस्कृती शिका आणि भारतातल्या संस्कृतीप्रमाणे तुम्ही त्याग करा. त्यावेळेस तुम्हाला माणसाच्या जन्मात समाधान, सुख, शांती आणि आपल्या जीवनाचा अर्थ काय हे कळेल. त्याच्यापेक्षा नाही. असं वाटल्यानंतर मग सगळ्या गोष्टीचा त्याग करावा लागला. एकाला तरी 18 महिने लागले, चालत आले ते बाळसोबत की आत्ता जे निघालो तर किती दिवस प्रयागराजला मी पोहोचेल. तिचं गणित घालून 18 महिने तो चालत आला. पैसे असून श्रीमंती असून का काहीतरी त्याग माझ्या हातनं घडला पाहिजे. मग अशा प्रकारचं हे आपलं मौलिक असलेलं ज्ञान, ही संस्कृती, भारतीय संस्कृती आपल्याला जपता आली पाहिजे. कशासाठी? आपण तर आहोतच, आपली पुढची पिढी. आता छोटे छोटे बच्चे सकाळी तुमचं ज्ञानेश्वरीचं पारायण बघत होते, त्याच्यात ते संस्कार घडतात. हे शब्द जरी अर्थ कळाला नसला तरी या शब्दाचा मनावर कुठंतरी खोल प्रतिबिंबित होतो आवाज आणि त्याच्यामुळे आपण सद्गतीला लागतो, सत्संगतीला लागतो. म्हणून आणि ते फुकट करायचं नाही. इथं वचन दिलेलं आहे तुम्हाला, जे जैसे माझ्या ठाई. बार बार भगवान सांगत आहेत की अर्जुना, तुला असं वाटत नाही का की बाबा हे लोक जे भक्ती करतात त्यांची फुकट जाते? तुला आता काय वाटतंय? मी तुझ्या सोबत आहे, मी तुला सांगू लागले हे असं नाही, असं आहे, हे मोह आहे, हे माया आहे, हे विरक्ती आहे, हे नको, तू करू नको. परंतु शाळेतली शाळी माणसी एकदा बिघडली बारक्या बारक्या माणसाचं तर ऐकतच नाही, शाण्यालाही उलटे बोलल्याशिवाय राहत नाही. त्याच वेळेस श्रीकृष्णानं खूप बोललं की देवा, तुम्हाला काही कळतंय का नाही? तुम्ही युद्ध कर म्हणता, तुम्ही शाणे हो की माझ्यापेक्षा वडील हो की त्यांची पदवी देऊन बोलायला लागला. आणि एवढं मोठं युद्धाचं पातक मी करून, माझी माणसं मी मारून मग मी राज्य करावं असं तुमच्यासारख्या शहाण्या माणसांनी मला सल्ला देणं, तुम्हाला शहाणं म्हणावं का काय म्हणावं हे मलाच कळणार गेलं. अशा प्रकारची वृत्ती त्या ठिकाणी तयार झालेली होती. मग तशात तापलेल्या माणसाला भुईला आणून त्याच्याकडून काम करून घेणं फार अवघड असतं. मग हे 18 दिवस जी गीता चालली की त्याला एक एक पॉईंट त्याचं टेम्परेचर कमी करण्यासाठी चालली. एका गोष्टीचा भक्तियोग सांगितला, दुसऱ्या गोष्टीचा सांगितला, तिसऱ्या 9विधा भक्ती आहे. एकेका भक्तीला एका प्रकाराला जवळजवळ 2-2 दिवस लागले. आणि एवढं मोठं भगवंतानी सांगितल्यानंतर ज्ञान मग अर्जुन तयार झाला. ते कशा प्रकारे तयार झाला? त्यालाच ओळख नव्हती की देव कोण आहे, मी कोण आहे. मग मला सांगा, समोर जिथं साक्षात भगवान श्रीकृष्ण उभा टाकले, ज्याच्यासोबत लहानपणापासून खेळीमेळीनं वागणारा अर्जुन आहे, त्यांच्याच घरात जन्माला, आत्मान्याचं नातं आहे, मेवण्याचं नातं आहे, तरी त्याच्या तेवढ्या जवळ असून सुद्धा देव कळू शकला नाही अर्जुनाला. तुम्ही आम्ही किती पिढी असेल आता, 5000 वर्ष होऊन गेले, एवढा अंतरमध्ये पडला, दुनिया एवढी बदलली आणि एवढ्या बदल झालेल्या दुनियेमध्ये आपणाला भगवान भेटेल का? आणि भेटला बी तर अर्जुनाला कळलं नाही ते मला कळेल का? या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आपण भक्तीपासून किंवा आपलं आत्मकल्याण काय आहे, तुझं आहे तुझं पाशी, कधी ती जागा सुटल अशी, या वाक्याचा अर्थ भेटण्यासाठी आपल्याला कशा प्रकारची भक्ती करावी लागेल हे फार महत्त्वाचं. अवलंबर करण्यात मजा नाही. त्याच्यामुळं उगाच सीन येतो माणसाला काम करून करून, पदरात कमी पडतं. म्हणून तू जसं मला भजन करशील, तुझी जशा प्रकारची मला भक्ती भेटेल त्याच्यापेक्षा मी तुला जास्ती देण्याचा प्रयत्न करतो. कारण मी तू पण निघून जायचे आता. देव तेची संत आणि संत तेची देव. तू संत हो, समाधान हो, स्थिर हो, अशा प्रकारचं या ठिकाणी अनुमोदन करत असताना आपली ही ज्ञानेश्वरी तयार झालेली आहे. याच्यातल्या 9विधा भक्ती करण्याच्या भानगडीत पडू नका. नामा म्हणे संत श्रेष्ठ, ग्रंथ ज्ञान देवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. मला सांगा, एवढ्या प्रपंचामध्ये किती किती जणांचे कुणाकुणाचे कामं किती किती नडलेत की
आपल्या गावची 4000 लोकसंख्या, 5000 लोकसंख्या आहे. 5000 लोकसंख्येपैकी एक सतरंजी सुद्धा भरणार नाही एवढेच लोक आपण ऐकायला. याचं कारण काय? गोडी कमी झाली नाही. देव नको आहे आता सध्या. देव कशात आहे? कशात का असणार. आपल्या घरी 4 पैसे आलेत का ह्याच्यामध्ये, ते प्रपंचाला पुरलेत का ह्याच्यामध्ये. माणसाचं स्थिर मन नाही, कुठल्याही गोष्टीला स्थिरता नाही. जे मिळाले त्याच्यापेक्षा आणखी मिळवण्यामध्ये आपल्याला मग तिथं सांगा मला प्रपंच सोडून या परमार्थात काय पडले, कुणाचं बरं झाले. बरेच लोक तुम्हाला बोलत असले ऐकतो आपण सगळ्यांना. टाळ कुठून कुठून काय झालं, फलाण्याचं काय झालं, विस्ताराचं काय झालं. आणि आपली जुनी मंडळी फक्त सप्ताह करणारी तर बरीच दिसत घेत. आता पाटील जेवढे मला दिसायला लागलं तुम्ही दोघं तिघं धाव. पण या अगोदर सप्ताह करणारी सगळीच मंडळी काळाच्या ओघामध्ये निघून गेली. उद्या आपल्यालाही निघून जायचं. म्हणून हे सगळं सोडून द्या. सोपीच भक्ती शिकायचं आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये सांगून ठेवलंय, आपल्यालाही माहिती आहे, पण ते कळतंय पण वळत नाही. कुठल्याही एक ओवीचा जर तुम्ही अर्थ किती नाथाने सांगितलं की बाबा एवढा 1000 ओव्या तुम्हाला वाचायची गरजच नाही. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देईल. पहिल्या ओवीपासून शेवट पसायदानापर्यंत कोणतीही एक ओवी तुम्ही अनुभव घ्या. ऐकू नका. लोकांनी सांगितलं म्हणून ऐकू नका. लोक काय बोलतात त्याचा अनुभव त्यांना माहिती. आपल्याला माहित आहे का? मग ह्याचा अनुभव येण्यासाठी अनुभवीच माणूस पाहिजे. हो का पंडित शहाणा आणि नये माझे म्हणा. त्याचं पंडित पण त्याच्यापाशी आहे. एखादा गायक आहे, सुंदर अभंग गायले म्हणून काय देव पावला का नाही. एखादा कीर्तनकार आहे, सुंदर कीर्तन करतो, प्रवचन करतो, परंतु ते सुद्धा एक भक्तीचा मार्ग कोणता? प्रापंचिकच होऊन गेले. आज देती घेती नरका जाती म्हणायचा काळ संपून गेलेला आहे. आज कोण पुण्या गावाला किती कीर्तनाला पैसे देतो त्यावर तिथं महाराज भेटणार. आज टी व्हीवर यूट्यूबवर आपल्या कीर्तन आपण ऐकतो. मोठे मोठे महाराजांचे कीर्तन गेली तर लाखाच्या पुढचे फीस आहे त्यांची. मग आमचे हे शेतकरी मंडळ, रोजगारी मंडळ, काम करून खाणारं मंडळ गावात आहे. लवकरदार तर कोणी राहत नाही गावात. त्यांना फॅसिलिटीज नाहीत. आता मास्टर जरी झाला तर तालुक्याच्या ठिकाणी घर, तिथं 2 लेकरं शिकवायला, म्हातारी घरी. अशी परिस्थिती खेड्यांची झालेली आहे. आणि इथं आहे त्यांच्याकडं शेतातल्या कामं, घरची कामं, दुधाची कामं, झाडून काढणे, हे करणे, ह्याच्यामध्ये वेळ मिळणं कठीण आहे. आणि एवढ्या कामाच्या दबडग्यामध्ये मग परमार्थ करायचा आहे म्हणल्यावर मला सांगा, दिवसभर काम करून 9:30ला कीर्तन उभा टाकला, कोणतीही बाई आली किंवा कुठले बाबा आले आणि विधानात टेकून जर बसले तर दिवसभरच्या शिनामुळं त्यांना केव्हा झोप लागेल कळणार नाही. महाराजांनी का सांगितले का नाही उठून जाणार. ही परिस्थिती निर्माण होते. म्हणून आपल्या पदरामध्ये कंटाळून जातो आपण. किती तर करून काय हो. आणि कधी कधी माणसाला भक्तांना जास्त त्रास होतो. अरे दीन दयाळा तू भगवंता, गुण तुझे रे दिसती भोळे, जे का तुझ्या भक्तीस लागले तेवढ्यांचे केलेस वाटोळे. एका भक्तानं कंटाळून म्हणले का, अरे रामासाठी लंका जाळली आणि मारुतीचे तोंड काढले. तसं तुझ्या आम्ही एवढं भक्तीला लागला तर समोर दुसरा पाप करणारा, चोरी करणारा, लबाड बोलणारा, त्या माणसाच्या घरामध्ये संतती आहे, संपत्ती आहे, समाधान आहे, सगळंच आहे. पायाच्या वाळ्यापासून देवाचा देवाला झाडते, अंतरण काढते, महाराज बोलवते, खुर्च्या आणते, सेवा करते, ताट वाढते, उष्टी काढते. आणि त्यांच्या घरामध्ये जरी दिसायला बघितलं तर खाली पिण्याचे भांडण, साधं संपत्तीचं भांडण गेलं तर गेलं, सुखही नाही. कुणाचा डोळा गेला, कुणाचा कान गेले, कुणाचा हात गेला, कुणाचा पाय गेला, हे दारिद्र्य कान दोष हे चिडून गेले. परंतु तो भक्त जो असतो ना, एवढं जरी माझं झालं तरी मला देवावर दिसायचं, ते माझं कर्म आहे. मी आज या जन्मामध्ये फिरून मोकळा होईल, पुढच्या जन्मात तरी मला काहीतरी भेटेल. ते बॅलन्स, बँक बॅलन्स पुढच्या जन्मासाठी. पण ही मनाची वरती स्थिती आपल्याला ऐकता आली पाहिजे, त्याच्यातला अनुभव घेता आला पाहिजे. मग आपला देवाने काही द्यावंच म्हणत नाही. इथं काय सांगितलं देव, मी तुम्हाला देतो म्हणून सांगणार आहे. हे काय जातो माघारी पंढरी नाथा, तुझी दर्शन झाले आता. काय मागू? तिथून जे निघालो पांडुरंगा तुझ्या भेटीसाठी, मागणे न काही, मागणे न काही मागण्याशी आलो आणि आम्ही विठ्ठलाच्या भजनात त्याचा अर्थच कळत नाही. मागणं काहीच नाही, हे मागायला आम्ही आलो. तुम्हाला वाटत असेल आम्ही काहीतरी तुम्हाला भलं झाल्यानंतर हे देऊ ते देऊ,
परंतु तसा कुठलाही माझ्या मनामध्ये स्वार्थ न धरतात काहीच मागणं नाही आमचं. तुम्ही म्हणजे मी आणि मी म्हणजे तुम्ही या वाक्याची प्रचिती मला द्यायला आलो. देवा तुम्ही आता माघारी चलतो अशा प्रकारचं वर्तन आपल्या हातातून घडलं पाहिजे. म्हणून ते चलतच राहणार आहे. मग राम नामे उपजी आवडी आणि सुख घडोघडी वाढू लागेल. तुमच्या साप्ताच्या बाबतीमध्ये आता ही चिल्लर मंडळी छोटी छोटी मंडळी बसली होती. त्यांना आणखी काय देव पदार्थ पडणार आहे का? त्यांना काही माहिती आहे का त्याच्यात? काळजी नाही. परंतु आपल्या गावामध्ये हे ज्ञानेश्वरी ग्रंथ मी पहिलीपासून वाचत होतो, 5वी पासून वाचत होतो, 7वी पासून वाचत होतो. या गोष्टीची त्याला आवड निर्माण होते आणि मग हे वाचन ही संस्कृती तो पुढे गेल्यानंतर मग म्हणलं की ते शब्दही कसा आहे, मग राम नामे उपजी आवडी आणि सुख घडोघडी वाढू लागले. आत्मसुख पाहिजेत आपल्याला. संसार सुखाची गरज आहे. संसार सुख टिकणारच नाही. संसारातला आनंद टिकणारच नाही. आत्मानंद पाहिजे आम्हाला. संसारातला आनंद नको आहे. आत्मसुख पाहिजे. संसारिक सुख नको आहे. हे टिकणाऱ्या नाही. आज झालेला आनंद संसारातला परवाच्या दिवशी टिकत नाही. शाश्वत नाही आहे ते. सच्चिदानंद तो कधीच संपणार नाही. आज एखादी गोष्ट आपल्या घरी आनंदाची झाली. आपल्या समजा गाईला एखादी गोळा झाला, गावाने सगळ्या बघितलं, खूप चांगले पेढे वाटले, एवढा चांगला गोळा कुठेही नाही, अशा प्रकारचं आपण बघितलो. तिसऱ्या दिवशी त्याला काहीतरी घाट सरत झाला आणि ते मरून गेलं. आजचा आनंदही टिकला आणि उद्याचं दुःखही टिकणार नाही. म्हणून हे असं नसतं जे मग सुखाचे शेजारी तो होऊ गेला. एकदा सुखाच्या शेजारी जर आपण रानामध्ये गेलो, शेकोटी पेटवली, थंडी वाजत असली, इतर तर कुठेही थंडी वाजते, पण शेकोटीला पेटवून जर त्या ठिकाणी झोपलो तर आराम सकाळपर्यंत झोप लागते. तशा प्रकारचं सुख आम्हाला पाहिजे. ते सुख भेटण्यासाठी आम्हाला काय करावं लागलं? प्रपंच एवढा मोठा दांडगा झालाय, जगामध्ये रेस अशा प्रकारची झाल्या, घोडदौड अशी झाली आहे. कोणतं केलं तर काय करावं, कोणतं केलं तर काय करावं, हे केलं तर काय करावं, ह्या परिस्थितीत आमची पोट भरण्याची पंचायत आहे. कोणी कितीही श्रीमंत जरी असला तर त्याला थांबलाय का कधी? म्हणून ही जी हाव आहे ती हाव थांबली पाहिजे. त्या हाव थांबल्याशिवाय आमच्या मनाला कुठेही थारा भेटणार नाही. आणि ती भेटण्यासाठी आम्हाला संतांची, सज्जनांची, सद्गुरूंची गरज आहे. जे स्वतः या ठिकाणी आत्मज्ञानी झाले, ब्रह्मनिष्ठ झाले, ते गुरु बी कशा प्रकारचा भेटेल, कधी भेटेल याची बी आम्हाला ओढ पाहिजे. आणि एवढ्यापैकी कोणी गुरु केला असणार, तुम्ही त्या गुरुनी तुम्हाला काय दिलं, तुम्ही त्यांना काय दिलं, दोघांनाही माहीत आहे. मग त्या गुरुला दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही वागला का नाही एवढं तर माहिती आहे की स्वतःला. मग ह्याच्यात जर चूक होत असेल तर पुढची आपल्याला गोष्ट चुकीची करते हे स्वतःला अनुभवायचे. म्हणून सद्गुरूला शरण गेल्याशिवाय तुम्हाला इथं काहीही भेटणार नाही. आणि सद्गुरू तुम्हाला भेटल्याशिवाय, ती भेटण्याची वृत्ती निर्माण झाल्याशिवाय वशिले लावून जास्तीत जास्त नोकऱ्या लावून घेता येतील, एखादी विहीर मंजूर करता येईल, एखादं सडक मंजूर करता येईल, एखादं मंदिर करता येईल. परंतु सद्गुरूची आणि तुमची भेट व्हायला फार वशिले लागणार नाही. तुमचं अंतःकरणच पाहिजे. ते काम स्वतः करावं लागणार. त्यासाठी आपलं पूर्वसंचितही पाहिजे. हो, किती बोलून उपयोग नाही. आपल्या पूर्वसंचितेचा धडा जर नीट असेल तर आपण 4 लोकांच्या संगतीमध्ये राहतो, त्यांच्यासोबत एखादा संत भेटतो आणि मग आपल्याला थोडाफार त्याच्यातलं मार्गदर्शन घडलं की मग तशा प्रकारचं तशा कृपादृष्टी पडल्याशिवाय कृपादृष्टी झाली आणि इमारत फळा आली. हे सद्गुरूचं वाक्य आहे. आणि म्हणून हे 9 विधा भक्तीचे आपल्याला कसं होतं गोंधळ. कालचा महाराज येतो, एका अभंगावर आपल्याला कीर्तन करतो, त्या कीर्तनामध्ये वेगळं सांगितलेलं असते, एखाद्या भक्तीचा महिमा वर्णन केलेला असतो. एकीकडे म्हणतो मोक्षावर अभंग चालू असतो की या प्रपंचात पुन्हा येणे नाही, अशा प्रकारचा मला मोक्ष घ्यायचा आहे, तसा एखादा अभंग चालू जातो. तर एकीकडे म्हणतो तुका म्हणे धर्मवासी सुखे घालावे आवासी. पुन्हा काय होतं, दुसऱ्या दिवशीचा अभंग चालतो की जन्म घेतल्याशिवाय, मरण आल्याशिवाय या आम्हाला मोक्षाची प्राप्ती सुद्धा नको. म्हणजे सगळा गोंधळ निर्माण झाल्यानंतर या अभंगाचं करायचं, त्या अभंगाचं करायचं. तर 9 विधा भक्ती ज्याच्या ठिकाणी 9 पद्धतीने चालते, त्या ठिकाणी करीत त्यातला एक मार्ग आपल्याला घेतला पाहिजे. म्हणून माणसाच्या जन्माला यावं, पुन्हा पुन्हा जन्माला यावं, तर कधी यावं, संतांच्या संगतीशिवाय येऊ नये असं त्या ठिकाणी वचन घेऊन यायला पाहिजे. मग आम्हाला संतांच्या घरी आनंद भेटतो, देव भोगायला भेटतो,
देवाला संत भोगायला भेटतात, ह्या तुकाची देवाणघेवाण होते. म्हणून तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमाशी, पुन्हा पुन्हा जन्माला आम्हाला येण्यातच मजा आहे देवा. का तर या ठिकाणचा जो आहे सोहळा संत संगतीचा, तो ऐसा सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गात निस्ता अमृत पिऊन ते जे साधू संत महंत मुक्त झालेत ना, त्यांना कशाची गरज नाही, धोंडे पडल्यासारखं पडल्यात. आणि तसलं पडलं म्हणजे काय उपयोग आहे? आनंद नाही. देवासंग हसत खेळत बोलत कीर्तन भजन भांडण हे सगळं भूलोकावर चालतं. कैलासामध्ये नाही. कैलासामध्ये नुसतं अमृत प्या आणि निवांत झोपी जा, दुसरं काम काही नाही. मग तसलं सुख आम्हाला नको. ते कंटाळून गेलेत आता वरी, कधी यायचं खाली. धन्य धन्य ते संतांचे सदन आणि लक्ष्मी सहित शोभे नारायण. त्यांनी अवतरण केली. जसं आपण पाहुण्याच्या घरी आमंत्रण देतो नगराला महाळाला, ते सवाशिनांनी सांगतो, तसंच देवाला काय वाटायला लागलंय की एखादा संत प्रतिमेवर तयार हो बाबा आणि त्यांनी मला बोलवावं दादा, आणि त्या ठिकाणी मी जाऊन परत एकदा भजन करावं. अशा प्रकारचे संत तयार झाले. धन्य धन्य ते संतांचे सदन. कुठं जाणार आहे ते? दुसरीकडे नाही. संतानं बोलवलं की हाक मारल्याबरोबर ईश्वर तिथं हजरच आहे. आणि लक्ष्मी सहित शोभे नारायण. मग ही जी आनंदाची गोष्ट आहे ते संतांच्या संगतीत होते. संताला धरल्याशिवाय आपल्याला जमणार नाही. अशा प्रकारचा जर आपण मनामध्ये संकल्प केला तर प्रापंचिक माणसाला गुरु शिष्याची भक्ती सोपी जाते. जे काही कोड आहे ते तुम्हाला तुमचे गुरु तिथे सोडून टाकतील तुमचा. आणि मागणं तर काय हो, या देहामध्ये संतांनी देवाच्या सोबत जे वागलंय ते आमच्या सोबत वागावं हीच तुमची इच्छा आहे. आणि फार काही लांब आहे का? तुम्ही कोण आहात हे स्वतःला ओळखण्यासाठी सांगितलं तुम्हाला गुरुंनी मंत्र दिलेला आहे की तुझा कोण आहे, तुझा अवतार काय, तो कशासाठी आला असेल, काय करायचं. एवढ्या 3 गोष्टी आपल्याला जर सोप्या केल्या तर संसारच नाही, परमार्थ सुद्धा सुखाचा जातो, सोपा जातो. म्हणून तसं तर पाहिलं, देखे मनुष्य जात सकळ, पुढची ओळी आहे, देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजन श्री झाले असे केवळ माझियाची ठाई. अर्जुना, मी तुलाच सांगायची गरज नाही. जेवढे काही मनुष्य म्हणून प्राणी जन्मलेत ना, प्रत्येकाला वाटतंय की आपणाला सुद्धा देवाची भक्ती करायची आहे, देव आपल्याला भेटला पाहिजे. परंतु त्या भक्तीमध्ये माझा ठाव लागल आणि माझाही त्याला पत्ता लागेल, अशा प्रकारची अवस्था दिसत नाही. मला सांगा, चोराला वाटत नाही का आपण सुद्धा देवाला चौथाही हिस्सा देऊन टाकू? बरेच चोर त्या बालाजीला अनेक मोठ्या मोठ्या तीर्थाला दान दिलेलं ऐकलं, मग थोडीशी गोष्ट ऐकण्यात आली तेव्हा त्याचा चौथाही हिस्सा आपण देवाला देऊन टाकू. कोणता माणूस देवाला न धरता काम केलं का? राम नाम तो सब कुछ कहे, कबीरदासाचं म्हणणं. ठक ठाकूर और चोर. राम नाम घेत नाही कोण घेत नाही. तुम्हाला तर वाटलं नाही का कपाळाला गंध लावला, गळ्यात माळ घातली, हातामध्ये विनय घेतला, टाळ घेतले म्हणजे मीच रामानामाचा भक्त झालो असं तुम्हाला वाटलं नाही का? तर तसं नाही. राम नाम तो सब कुछ कहे, ठक ठाकुर और चोर, मगर जिस नाम से ध्रुव करे प्रहलाद करे वो नाम कुछ और. चोरांची संगत, ठाकुरांची संगत, लाट्या काट्या घेणाऱ्याची संगत, मारणाऱ्याची संगत, खून करणाऱ्याची संगत, ह्यांनी सगळ्यांनी देवाचं नाव घेतले. देवानं एवढं मला प्रसंगात वाईट काम करावं का चांगलं काम करावं हे नाही, पण त्यांनी बी नाव घेतलं, तू बी नाव घेतलं. दोघांच्या नावामध्ये काय फरक आहे? परंतु ज्या नावामुळं आपण तरणार आहोत ते प्रल्हादाचं जे नाव होतं, तेच नाव जर कोणाला पाहिजे असेल तर ते तुझ्या गुरुपाशी आहे. ते नाम तू घे, मग तुझ्या नावाला त्या भक्तीचा ओलावा निर्माण होईल आणि मग तू या मोहातून मुक्त होऊन जाशील. म्हणून नाव घेण्याच्या दंबाचारापेक्षा
हे छोटाच भक्ताचा जे मला मेळावा आवडला आपल्या गावातला. मी कालपासून बघलो आलो, वेळ मिळाला नव्हता काल, मी गावाला गेलो होतो आणि माझं एकदा दोनदा प्रवचन झालं आहे पहिलं इथं असंच छोटेखानी. तशा प्रकारचे हा भक्तीचा नंदादीप तुमचा असंच पुढे चालू राहावा आणि सर्व कामात असणारे शेतकरी, शेतमजूर, गावात असणारे अबाल वृद्ध सर्वांनाच गुरुमय भक्ती जर स्वीकारली तुम्ही तर तुम्हाला सोपी जाईल. अशा प्रकारचं या ठिकाणी आपण ठरवू आणि या सप्त्याच्या निमित्तानं मला तुम्ही बोलण्यासाठी थोडी संधी दिला मी होतो. म्हणून हे ज्ञान, वैराग्य, यश, श्री संपादन होण्याचं तुम्हाला अशा प्रकारची यापुढे प्रेरणा मिळत जावं. जे कोणी आयोजक, संयोजक या ठिकाणचे असतील त्या सर्वांना या सप्त्याच्या निमित्तानं परत एकदा आध्यात्मिक उभारी त्यांना भेटो अशी अपेक्षा करतो. आणि आजची हे 2 शब्द मला बोलण्यासाठी मी बोलवला त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि मलाही त्या भगवंताच्या ठिकाणी तुमच्या निमित्तानं 2 मिनिट स्थिर होता आलं त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आजची ही प्रवचन सेवा या ठिकाणी संपवतो.